विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी ग्रामर शिकतोय, इंग्लिश ग्रामर, कारण 27 तारखेला आपला पेपर आहे. आणि त्यासाठी बघा आतापर्यंत आपण ऍड अ क्वेश्चन टॅग, डिग्री, त्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो शिकलेलो आहोत आणि आता आपण एक्सक्लामेटरी शिकतोय. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल, तुम्ही आधी ते व्हिडिओ बघून या, नंतर हा व्हिडिओ बघा. एक्सक्लामेटरी नंतर एक मी शिकवणार आहे असर्टिव्ह सेंटेन्स, पण ते एक्सक्लामेटरी मध्येच तुम्हाला समजून जाणार आहे. ठीक आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, तर एक्सक्लामेटरी कसं करायचं हे आता आपण बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. एक्झाम एंड होईपर्यंत आपला 500 सबस्क्रायबरचा टार्गेट आहे. तो टार्गेट तुम्ही मला पूर्ण करण्यासाठी मदत कराल हे मला नक्की माहिती आहे. आपण लवकरच सुरू करूया. चला, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. मग आता उत्तर लिहिताना तुम्हाला काय काय करायला लागेल, तर उत्तराची सुरुवात तुम्हाला हाऊ ने करायची. ठीक आहे, वाक्य जे दिलं असेल लक्षात ठेवायचं, एक्सक्लामेटरी मध्ये तुम्हाला जे वाक्य दिलेलं असतं ते असर्टिव्ह सेंटेन्स असतं आणि तुम्हाला त्या असर्टिव्हचं एक्सक्लामेटरी करायचं असतं. ठीक आहे, एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. ठीक आहे, तर मग उत्तराची सुरुवात आपली होणार आहे हाऊ ने. जर वाक्यात अ आला असेल, अ ब्युटिफुल, अ वंडरफुल, अ हार्मलेस, तर आपल्याला तिथे सुरुवात वॉट ने करायची. मग उत्तराची सुरुवात आपली हाऊ ने होणार नाही, वॉट ने होणार आहे. त्याच्या पुढे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढचं वाक्य म्हणजे वाक्यात इज असेल, वॉज असेल, एम असेल, याच्या पुढचं वाक्य लिहायचंय आणि नंतर त्यापुढे सुरुवातीपासून सहाय्यकारी क्रियापदापर्यंतचं वाक्य लिहायचंय, मागे एक्सक्लामेशन साइन लावायचं, आपलं झालं. ठीक आहे, वाक्यात ऍडिशनल शब्द जे असतील म्हणजे टू ने जॉईन होणारे, ऍट ने जॉईन होणारे, हे जे वाक्यातले शब्द आहेत ते एंडिंगला लिहायचे आणि वाक्यामध्ये व्हेरी, एक्स्ट्रीमली, रिअली असे शब्द जे आहेत ते काढून टाकायचे. इतकं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघूया पहिलं उदाहरण बघूया. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. सो मेन वाक्य आपलं आहे ही वॉज डिटरमाइंड. आता याचं एक्सक्लेमेशन कसं करायचं बघा, सोपं आहे. इथे कुठं अ नाहीये, त्यामुळे हाऊ ने आपण सुरुवात करूया. हाऊ, त्याच्या पुढे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढचं वाक्य, मग डिटरमाइंड, माइंड, त्याच्या पुढे सुरुवातीपासून सहाय्यकारी क्रियापदापर्यंत वाक्य ही वॉज, हाऊ डिटरमाइंड ही वॉज, आणि त्यापुढे ऍडिशनल सेंटेन्स इथे आले म्हणून आपण ते घेऊया, टू गेट हिज पे, एंडिंगला एक्सक्लामेशन साइन. आपलं एक्सक्लामेटरी वाक्य झालं. सो ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, हाऊ डिटरमाइंड ही वॉज टू गेट हिज पे. पुढे करेज इज ट्रुली अ वंडरफुल थिंग. आता इथे बघा वाक्यात अ आलाय आणि ट्रुली, एक्स्ट्रीमली, व्हेरी हे शब्द आपल्याला काढून टाकायचे, त्यामुळे ट्रुली आपण इथेच क्रॉस करूया, हा शब्द निघणार आहे. सो करेज इज अ वंडरफुल थिंग, इथे आपल्याला सुरुवात करावी लागेल वॉट ने. वॉट, नियम सगळे सेम, त्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढचं वाक्य अ वंडरफुल थिंग. सो वॉट अ वंडरफुल थिंग. त्यानंतर सुरुवातीपासून सहाय्यकारी क्रियापदाचं वाक्य करेज इज, आणि इथे एक्सक्लामेशन साइन झालं, इझी. तिसरं वाक्य, शी वॉज अ हार्मलेस काव. पुन्हा अ आलाय, सुरुवात वॉट ने. सो वॉट, इथे व्हेरी व्हेरी काही नाहीये त्यामुळे काढून टाकायचा प्रश्न नाही. अच्या पुढचं वाक्य, सॉरी, सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढचं वाक्य. सो वॉट अ हार्मलेस काव, आणि सुरुवातीपासून सहाय्यकारी क्रियापदापर्यंत म्हणजे शी वॉज डॉट. इथे चौथं बघा, शी वॉज रिअली अ शेमलेस गर्ल. ओके, आता पुन्हा बघा इथे रिअली हा शब्द ऍडिशनल आहे, आपल्याला काढून टाकायचा आहे. मग शी वॉज अ शेमलेस गर्ल, अ आलंय त्यामुळे वॉटने आपण सुरुवात करूया. वॉट, त्यापुढे अ शेमलेस गर्ल, अ शेमलेस गर्ल, आणि त्यापुढे सुरुवातीपासून सहाय्यकारी क्रियापदापर्यंत शी वॉज. मला वाटतं हे आपल्या टेक्स्ट मधलं वाक्य, त्यामुळे ह्याबद्दल मी काय करू शकत नाही. ओके, आणि शेवटचं पाचवं वाक्य बघा, शेवटचं नाहीये, पाचवं बघा,
इंडिया इज अ व्हेरी ह्यूज कंट्री. व्हेरी आपल्याला काढून टाकायचं. इंडिया इज अ ह्यूज कंट्री. सुरुवात वॉटने होणार आहे. सो वॉट अ ह्यूज कंट्री. अ ह्यूज कंट्री आणि सुरुवात काय होणार आहे? इंडिया इज. आणि शेवटी शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल. पुन्हा व्हेरी काढून टाकायचंय. आता इथे अ नाहीये त्यामुळे हाव सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढचं वाक्य ब्युटिफुल गर्ल नंतर सुरुवात पासून सहाय्यकारी क्रियापद शी इज आणि एक्सक्लेमेशन साइन. बघा इतकं इझी आहे एक्सक्लेमेटरी. 6 उदाहरण दिले तुम्हाला. या 6 उदाहरणामध्ये एक्सक्लेमेटरी पूर्णपणे समजेल. पुन्हा एकदा सांगतो, उत्तराची सुरुवात हाऊने अ असेल तर वॉटने करा. त्यापुढे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढचं वाक्य लिहा आणि त्यापुढे सुरुवातीपासून सहाय्यकारी क्रियापदापर्यंतचं वाक्य लिहा. ऍडिशनल शब्द असतील तर ते याच्या पुढे लिहा. व्हेरी, एक्स्ट्रीमली, रिअली, ह्यूज, सॉरी रिअली, ट्रूली, LY वाले असे शब्द ते काढून टाका. ठीक आहे, तुमचं एक्सक्लेमेशन झालं. आता यातच तुम्हाला मी असर्टिव्ह पण समजवतो की असर्टिव्ह कसं असतं. एक वाक्य आपण इथे घेऊया. बघा असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला जर करायचं असेल तर आपला जो प्रश्न आहे ना तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मग त्या एक्सक्लेमेटरीला आपल्याला असर्टिव्ह कसं करता येईल तर बघा हे 4 नेम आपल्याला वापरायचे. उत्तर लिहिताना वाक्यातील कर्त्यापासून सहाय्यकारी क्रियापदापर्यंतचं वाक्य आपल्याला लिहायचंय. म्हणजे ही इज, शी वॉज, करेज इज, इंडिया इज हे आपल्याला सुरुवातीला लिहायचंय. त्याच्या पुढे आपल्याला व्हेरी लिहून त्याच्या पुढचं वाक्य आहे तसं लिहायचंय आणि एंडिंगला फुल स्टॉप लावायचंय. वाक्यात बघा जर अ आलं असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला अव्हेरी लिहायचंय. ठीक आहे, व्हेरी न लिहिता फक्त अव्हेरी लिहायचं इतकंच. आणि वाक्यात हाऊ असेल तर आपल्याला माहितीये किंवा वॉट असेल, हाऊ किंवा वॉट असेल ते आधीच काढून टाकायचं. ठीक आहे, इतके 4 नियम फॉलो केले की आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स चांगल्या प्रकारे करता येतं. ठीक आहे, पुढे आपण उदाहरणं घेऊया. बघा आता याचा आपल्याला असर्टिव्ह करायचं. हे आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हाऊ ब्युटिफुल शी वॉज. सोपं आहे. वाक्यातला तुम्हाला करता ओळखता आला पाहिजे. सो शी इज अ करता, शी वॉज. उत्तराची सुरुवात शी वॉज ने करूया. शी वॉज. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे व्हेरी वापरायचं. शी वॉज व्हेरी आणि ब्युटिफुल. ब्युटिफुल आणि वाक्याला फुल स्टॉप द्यायचं. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. वाक्यातला हाव काढून टाकला. हे आपलं झालं असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, आणखीन एक घेऊया. What a huge country India is. आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. याला मला असर्टिव्ह करायचंय. वाक्यातला वॉट मी पहिलेच काढून टाकणार आहे. म्हणजे उरणार काय? ह्यूज कंट्री इंडिया इज. इंडिया करताय त्यामुळं इंडिया इज अ व्हेरी. व्हेरी शब्द आपण ऍड करतोय मध्ये, लक्षात ठेवा. अ व्हेरी ह्यूज कंट्री आणि फुल स्टॉप. इंडिया इज अ व्हेरी ह्यूज कंट्री. ठीक आहे, आणखीन एक आपण घेऊया. बघा वाक्य आहे व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. आता इझी आहे. वाक्यामध्ये तुम्ही करता शोधा. करेज इज. मग करेज इज वॉट काढून टाका. आता इथे आपल्याला माहित नाही वाक्यामध्ये काय शब्द आहे, आपण व्हेरीच वापरणार. मग करेज इज अ व्हेरी वंडरफुल, अ व्हेरी वंडरफुल थिंग आणि शेवटी फुल स्टॉप. ठीक आहे, अशा प्रकारे असर्टिव्ह सेंटेन्स आपण करू शकतो. त्यामुळे तुम्हाला बघा एक्सक्लेमेटरी आणि असर्टिव्ह दोन्ही कळले असतील असं मी मानतो. आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.